नमस्कार. शारदीय नवरात्रामध्ये 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. दुर्गादेवीला शक्तीचे शांतीचे रूप मानले जाते आणि उद्या आहे महाअष्टमी. उद्या तुम्हाला महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. सकाळी करा, दिवसभर करा किंवा संध्याकाळी. कुंकवासोबत तुम्हाला एक वस्तू देवीला अर्पण करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे, कोणती वस्तू आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. साक्षात दुर्गादेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील. एक दिवा देखील इथे लावायचा आहे. तर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. तर हा उपाय उद्या अष्टमीला कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम जय श्री दुर्गादेवी नमो नमः ते नक्की लिहा. अष्टमीला दुर्गादेवीची पूजा करावी आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाची फुले आणि वस्त्र अर्पण करावीत. या दिवशी देवीच्या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. अष्टमीला दुर्गादेवीची पूजा करताना तुम्हाला मंत्रजप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. अष्टमीला लहान मुलीचे कन्या म्हणून पूजन केले जाते घरात, त्यामुळे सुखसमृद्धी येत असते. त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी कन्या भोजन करावे. त्यासोबतच गरजू व्यक्तींना दानधर्म देखील आवर्जून करावे. अष्टमी तिथीला असे काही प्रभावी उपाय केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. अष्टमी तिथीला दुर्गादेवीची म्हणजेच महागौरी रूपाची पूजा केली जाते. जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर करण्यासाठी या देवीची पूजा करावी. महागौरीची पूजा केल्याने विवाहित जोडप्यांना फलदायी ठरते. भक्तिभावाने ही पूजा केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याचबरोबर पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतील, छोट्या छोट्या कारणाने दोघा नवरा-बायकोंमध्ये किंवा इतर सदस्यांमध्ये घरामध्ये सतत भांडणे असतील तर ते पूर्णतः नष्ट होते. त्यामुळे तुम्ही या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच सुधारेल. तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. नवरात्रीच्या 8व्या माळेला महाअष्टमी असे म्हटले जाते. या दिवशी दुर्गादेवीच्या 8व्या रूपाच्या पूजेसह कन्यापूजन केले जाते. ही तिथी प्रामुख्याने वैवाहिक महिलांसाठी खास आहे. या दिवशी देवीची उपासना करण्यासह शृंगार देखील अर्पण केले जातात. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन हे सुखी होते. देवीचे साज शृंगार करून पूजा केल्याने नात्यामधील अडचणी देखील कमी होतात. जोडीदारासोबत अधिक नाते घट्ट होते. त्यामुळे तुम्ही या दिवशी महाअष्टमी तिथीला महागौरीच्या पूजेसोबतच हा उपाय करायचा आहे. महागौरी ही शांती, पतिव्रता आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद देत असते. देवीचे स्मरण केल्याने वैवाहिक नात्यामध्ये गोडवा येतो आणि तणाव देखील दूर होतो. तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही संकटे येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या नात्यामध्ये गोडवा नसेल, क्षुल्लक कारणावरून तुमच्या घरामध्ये भांडणे होत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, अशा अनेक समस्या. त्याचबरोबर तुमच्या काही इच्छा असतील, त्या इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाही आहेत किंवा तुम्ही खूप दिवसापासून एखादे काम करताय पण ते काम तुमचं पूर्णत्वाला जात नाही. अशा प्रकारे अनेक समस्या असतील तर उद्या महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही कुंकासोबत ही एक वस्तू दुर्गादेवीला अर्पण करा. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील, कारण उद्या महागौरीची पूजा करण्यात येत आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते. त्यानंतर घटमाळ, पूजा, नैवेद्य, आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय केला तरीही चालेल, संध्याकाळी केला तरीही चालेल किंवा दिवसभरात कधीही करू शकता. पण हा उपाय करत असताना तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. तुमच्याकडे घटस्थापना असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील लावत असाल, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या दिवशी स्वस्तिक काढणीला देखील अत्यंत महत्त्व दिलेले आहे. अष्टमी तिथीला तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक आवर्जून काढावे. तर हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचे आहे. त्याबरोबरच घराच्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तुमच्या देवघराच्या तिथे देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. असे केल्याने तुमची इच्छापूर्ती होते आणि तीही लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होत असते. म्हणून तुम्ही आवर्जून एक स्वस्तिक काढा. त्यासोबतच तुम्ही दुर्गादेवीला पूजा झाल्यानंतर साज शृंगार देखील आवर्जून अर्पण करावे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरी आकर्षित करण्यासाठी, महागौरीचे तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घटस्थापनेसमोर किंवा देवाच्या समोर थोडेसे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे आणि तो थोडेसे कुंकू लावून प्रज्वलित करायचा आहे
आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्यासाठी हे महत्त्वाचे साधन मानले जाते. यामुळे तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. तर आवर्जून एक दिवा लावा व त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. पौराणिक कथेनुसार महाअष्टमीला दुर्गा मातेने चामुंडा राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. यावर्षी शारदीय नवरात्रामध्ये एकच तिथी दोनदा आलेली असल्यामुळे अष्टमीच्या पूजेबाबत थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे. तर अष्टमी आणि नवमी तिथी पूजा कोणत्या दिवशी कराव्यात आणि अधिक शुभ कोणत्या दिवशी राहील हे आपण सविस्तर थोडक्यात जाणून घेऊयात. तर अष्टमी तिथी ही पंचांगानुसार 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:32 सुरू होईल आणि ही तिथी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:07 असेल. उदय तिथीनुसार विचार केल्यास अष्टमीची पूजा ही 30 सप्टेंबर रोजीच केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या अष्टमीची पूजा करायची आहे. या अष्टमीला दुर्गा अष्टमी असे म्हणतात. दुर्गा अष्टमी एक महत्त्वाचा दिवस आहे. पौराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेले कठोर तपस्येचे प्रतीक आहे. माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती. या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे, फळे आणि झाडाची पाने याच गोष्टी खात असे. तिच्या या अत्यंत कठोर तपश्चर्येमुळे तिला महान गौरव प्राप्त झाले. यामुळे तिचे नाव महागौरी असे पडले. मातेच्या तपस्येने भगवान शंकर खूप प्रसन्न झाले. त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले. जेव्हा माता गंगेत स्नान करण्यासाठी गेली तेव्हा तिच्या कठोर तपस्येमुळे तिचे स्वरूप श्यामवर्णाचे दिसले. तेव्हा तिला कौशिकी असे देखील म्हटले गेलेले आहे. नंतर गंगेत स्नान केल्यानंतर तिचे स्वरूप चंद्रासारखे दिसले, म्हणजेच तेजस्वी आणि उज्ज्वल अशा प्रकारे. त्यामुळेच मातेचे हे तेजस्वी स्वरूप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी महागौरीचा मंत्र जप आवर्जून करावा. ओम देवी महागौरी नमो नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा आवर्जून जप करावा. हा मंत्र जप केल्याने पवित्रता, प्रसन्नता आणि शांती मिळते. तसेच सर्व पापातून आणि दुःखातून मुक्ती मिळते. महागौरी मंत्र ओम देवी महागौरी नमो नमः या मंत्रात देवी महागौरीला नमस्कार केलेला आहे, जी दुर्गा देवीच्या 8व्या रूपाचे एक प्रतीक आहे. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. पाप, संताप, दुःख त्यांच्याजवळ कधीही येत नाही. सर्व प्रकारचे पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी तो भक्त होत असतो जो महागौरीची पूजा करतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्या पराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय 8 वर्ष मानले जाते. अष्टवर्षा भवेद गौरी. तिचे वस्त्र आणि आभूषण देखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला 4 भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्यावरील उजव्या हातात अभय मुद्रा आणि खालील डाव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धी प्राप्त करण्यासाठी महागौरीला तुम्ही ही वस्तू अर्पण करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे थोडेसे कुंकू घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घ्यावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये 7 किंवा 11 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या कुंकवाचा गंध करून घ्यायचा आहे व त्या गंधामध्ये त्या 7 लवंगा, 7 किंवा 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि तुमच्या देवघरातील कुलदेवीसमोर त्या लवंगा एक एक अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा देखील मागायची आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकट दूर होतात. त्याचबरोबर 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यावर लवंग 2 ठेवायचे आहेत आणि 2 वेलची ठेवायच्या आहेत आणि या देखील महागौरीसमोर अर्पण करायच्या आहेत. यामुळे देखील तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. तुमचे सर्व कामे मार्गी लागतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा येईल आणि या उपायामुळे धनधान्य संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल. त्यासोबतच देवीला अत्यंत प्रिय असलेला अजून एक उपाय करायचा आहे. लवंगाची एक जुडी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचा कळीसारखा भाग बनवून देवीला अर्पण करायचा आहे. हा उपाय केल्याने देखील
माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात. हा उपाय देखील आवर्जून करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि आपण ज्या त्या कुंकवात बुडवून लवंगा वाहिल्या होत्या 11 किंवा 7, त्या लवंगा तिथेच तशाच ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी तेथून उचलायच्या आहेत आणि तुमच्या पर्समध्ये, तिजोरीमध्ये किंवा तुम्ही उद्योग व्यवसाय करताय तिथे तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या पूर्णतः नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड पैसा येत राहणार आहे. तर हा देखील उपाय आवर्जून करावा. जर तुम्हाला दीर्घकाळापासून पैशाची कमतरता जाणवत असेल, तुमच्या उत्पन्नामध्ये किंवा खर्चामध्ये नियंत्रण न राहणे यासारख्या समस्या उद्भवत असतील तर लवंगाचे हे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. लवंगाच्या या उपायाने घरामध्ये सकारात्मकता देखील येते आणि घरातील नकारात्मकता पूर्णतः दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही हा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.